नमस्कार. काल जो व्हिडिओ आपण दिला होता, मार्केट आजचं कसं असेल 9 एप्रिलचं, तर एक महत्त्वाची अपडेट द्यायची आहे, की आता मार्केट आज सर्व ग्लोबल मार्केट जे आहे ती डाऊन आहेत आणि शक्यता आहे आपलं मार्केटसुद्धा डाऊन राहू शकतं. त्यामुळं काल आपण कॅप्शनला बघितलं असेल, की मार्केट आज अप होऊ शकतं. पण असं ज्यावेळेला म्हटलेलं असतं, त्यावेळेला मी दोन्ही लेव्हल दिलेले असतात. जसं निफ्टीमध्ये काल मी लेवल जे दिलेले आहे 22,550चा सपोर्ट आहे आणि जर मार्केट 22,550च्या वरती असेल तरच मार्केट अप जाऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि 22,550च्या खाली जर मार्केट ओपन झालं तर तिथून मार्केट डाऊन होतं. ही लेवल महत्त्वाची आहे 22,550. याचा अर्थ असा नाही की मार्केट अप जाऊ शकतं म्हणजे कुठंही आपण अप ट्रेंड घ्यायचा आणि बाय करायचं होत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे, की जिथं लेवल दिलेली असते 22,550 डाऊन मार्केट झालं, तर जिथं कुठं तुम्हाला सपोर्ट मिळेल, ज्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट कुठं तयार होईल, तिथं तुम्ही बायची पोझिशन घेऊ शकता. म्हणजे ह्या लेवल ज्या आहेत 22,550 मार्केट 22,550च्या वरती जर असेल, तर अप जाऊ शकतं. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं असतं. जरी अंदाज चुकला, तर ही लेवल महत्त्वाची आहे. जरी कॅप्शन चुकलं किंवा अंदाज चुकला, की मार्केट अप जाऊ शकतं आणि त्यावेळेला डाऊन जातं मार्केट. पण ही लेवल घेतल्याशिवाय मार्केट जात नाही. म्हणजेच 22,550च्या खाली जर मार्केट असेल, तर डाऊनच जाणार आहे. आणि 22,550च्या वरती जर मार्केट असेल, तर अपला जाऊ शकतं आणि तिथून कुठं तुम्हाला रेझिस्टन्स मिळेल, तर तिथून मार्केट डाऊन होऊ शकतं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, की लगेच सांगितलंय तर थोडा प्रत्येक जो व्हिडिओ दिला जातो त्याचा थोडासा स्टडी करायचा आहे, की काय म्हटलं जातं, काय लेव्हल दिली जाते, हे पूर्णपणे समजून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीनं आपण निर्णय घेऊ शकतो. म्हणजे ही लेव्हल 22,550 ही महत्त्वाची आहे, की मार्केट जर ह्याच्या खाली जर ओपन असेल, तर डाऊन ट्रेंडच होऊ शकतो आणि अप ट्रेंड होऊ शकतो कधी 22,550च्या वरती आल्यानंतरच अप ट्रेंड होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. धन्यवाद.